यास्मिन पठाण. आम्ही पुणे जिल्हा तालुका इंदापूर इथून आलेलो होतो. ह्यांना 1 वर्षापूर्वी मल्टिपल मायलोमा टाईप ऑफ ब्लड कॅन्सर हा डायग्नोज झाला होता पुण्यामध्ये. तर आम्ही तिथल्या डॉक्टरांनी सांगितले होते की लिटरली 3 महिने किंवा 6 महिने हे जगतील. तर तिथं न ट्रीटमेंट घेता मी औरंगाबादमध्ये निकेत मंत्री सर हेमॅटॉलॉजिस्ट यांच्याकडे घेऊन आले आणि आता हे 1 वर्ष झालं ठीक आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा काही त्रास नाही व हे एकदम चालतायत, फिरतायत, बोलतायत. ज्यांना सांगितलं होतं की 6 महिन्याच्या वर किंवा 3 महिने पण हे जगू शकत नाही, आज 1 वर्ष झालं हे व्यवस्थित आहेत व ट्रीटमेंट सगळी चांगली आहे. डॉक्टर पण खूप छान आहे आणि पुढचे ते सांगतील तुम्हाला त्यांना कसं वाटतंय, काय होतंय, कशी तब्येत आहे ते आता सांगते. आम्ही ज्या वेळेला औरंगाबादमध्ये आलो त्यावेळेला माझी परिस्थिती खूप क्रिटिकल होती आणि ज्यावेळेस आम्ही मेडिकल हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेला निकेत मंत्री सरांना भेटलो. त्यावेळेला त्यांनी खूप सहकार्य केलं आणि ट्रीटमेंट व्यवस्थित दिली. त्यांच्या ट्रीटमेंटमुळं आणि त्यांच्या बोलण्यामुळं माझं कॉन्फिडन्स वाढला आणि जगण्याची माझी उमेद वाढली आणि आता मी फिट आहे. सगळे कामं वगैरे मी करू शकतो आणि गोळ्या औषधं वगैरे चालू आहे. हॉस्पिटलचे स्टाफ वगैरे सगळे चांगले आहेत. सगळ्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, त्यांच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांना आम्ही धन्यवाद म्हणतो कारण 6 महिने झाला आम्ही इथंच आहे आणि आता यांना मी व्यवस्थित करून घरी घेऊन चाललेले आहे. त्याबद्दल खूप आनंद पण होत आहे आणि वाईट पण वाटत आहे की सरांना सोडून चाललं ते वाईट पण वाटत आहे. पण चांगले करून आम्ही घेऊन चाललेलो आहे. ज्यावेळेस मी यांना घेऊन आले होते तर आमचं घर इथून 350-400 किलोमीटर तरी आहे, 400 किलोमीटर आहे. ज्यावेळेस घेऊन आले त्यावेळेस असं पण वाटत नव्हतं की 5-6 दिवस तरी जगतील, इतकी म्हणजे कंडिशन बेकार होती. ज्यावेळेस मी ह्या डॉक्टरांना भेटवलं तर पेशंट स्वतःहून म्हणत होतं की मला एखादं इंजेक्शन द्या आणि मला मारून टाका तुम्ही. माझी प्रतिसादच देत नव्हते कसले आणि आम्हाला पण वाटत नव्हते 5-6 दिवस जगतील म्हणून. पण आज मला वाटतं 6 महिने होऊन गेले ह्या गोष्टीला, एकदम व्यवस्थित बोलायला लागले. तर आम्हाला पण विश्वास होत नाही ज्या माणूस आम्ही समजत होतो की 5-6 दिवस पण नाही जगणार तो आज 6 महिने झालं व्यवस्थित आहे. त्याबद्दल खूप आनंद होत आहे आणि खूप म्हणजे लिमिटच नाही, इतकं सगळं छान चालू आहे. आणि आम्ही उद्या परवा दिवशी जाणार आहे यांना म्हणजे व्यवस्थित करून घेऊन चाललेलो आहे. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांना थँक्यू म्हणते, हॉस्पिटलवाल्यांना थँक्यू म्हणते. कोणी कसल्याही प्रकारची गैरवर्तणूक आम्हाला दिली नाही. एवढ्या लांबून आम्ही आलो आहोत काही तर सगळे स्टाफ वगैरे सगळे चांगले आहेत. डॉक्टर पण खूपच छान आहेत. माझं असं सजेशन आहे की एकदा तरी मंत्री सरांकडे सगळ्यांनी ट्रीटमेंट घ्यावं आणि एकदा तरी त्यांना दाखवावं कारण सगळे ब्लड कॅन्सरचे त्यांच्याकडेच निदान होत आहेत आणि सगळे आम्ही रिपोर्ट्स वगैरे सगळे त्यांच्याकडे. इथून पुढे पण मी त्यांना तिकडं ना ट्रीटमेंट देता, पुण्यात न देता, मुंबईत ना देता मी त्यांना इकडंच घेऊन येणार आहे. मी आतापर्यंत 50 ते 60 हॉस्पिटल फिरले पण मला असे डॉक्टर आणि असा स्टाफ असे हॉस्पिटल कुठल्याही म्हणजे आम्हाला कुणीच अशी वागणूक दिली नाही तेवढी मंत्री सरांनी दिली आणि पुढे पण मी त्यांची जोपर्यंत ते आहे तोपर्यंत इथेच ट्रीटमेंट ठेवणार आहे. आणि सगळ्यांना थँक्यू म्हणते आणि धन्यवाद म्हणते.